नमस्कार, मी विजया वामन। आतली बातमी काय? हीच ती वेळ आहे। पक्ष आणि चिन्ह जर पवारांनी वाचवलं तरच शरद पवार ठरतील जायंट किलर। अजित पवार यांनी राष्ट्रवादीत केलेल्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि आता जो मुहूर्त आलेला आहे तो पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाचा आहे। आदल्या दिवशी महाविकास आघाडीच्या मंचावर असलेले अजितदादा दुसऱ्या दिवशी थेट सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिसले आणि शरद पवार शांत राहिले। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवरती जी वेळ आलेली होती तीच वेळ आता शरद पवारांवर आलेली आहे। शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंच्या जागी आता अजित पवार आलेले आहेत, तर उद्धव ठाकरेंची जागा आता शरद पवारांनी घेतलेली आहे। परंतु शरद पवारांचा उद्धव ठाकरे होणार का, तर त्याचं उत्तर आहे नाही। राजकीय चाणक्य म्हणून ओळख असलेले शरद पवार आपला पक्ष आणि चिन्ह वाचवू शकतील का, की भाजप त्यांचाही उद्धव ठाकरे करणार, याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे। शरद पवारांनी आपल्या पक्ष आणि चिन्ह वाचवलंच तरच ते खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांच्या समोर एक उदाहरण ठरतील, तर भाजप आणि अजित पवार गटासमोर एक जायंट किलर ठरतील। 8वा ते दिवस विधान परिषदेचा निकाल लागत असताना अचानक एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह गुवाहाटीकडे गेले। बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले शिंदे हे शिवसेनेत बंड करतील अशी पुसटशी ही कल्पना त्यावेळी कोणालाही नव्हती किंवा कोणी केली नव्हती। परंतु त्याच्या मागे भाजपासारख्या महाशक्तीचा हात होता हे त्यांच्या सुरत वारीवरून लक्षात आलं। एकीकडे माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या बातम्या व त्यांच्या सोबतच असलेल्या आमदारांची संख्या येत होती, तर दुसरीकडे मातोश्रीवर संकटाचे ढग गडद होत होते। कालांतराने आपणच खरी शिवसेना असून भाजप सोबत नैसर्गिक युती करणार असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं आणि भाजप सोबत सत्ता स्थापन केली। आता भाजपचा सत्तेचा सारीपाट तोच आहे, फक्त पात्र बदलली आहेत। यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य किल्लेला सुरुंग लावला। ज्या पक्षात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जायचा त्याच पवारांच्या पुतण्याला पक्षातून फोडण्यात भाजपला यश आलं। आता उद्धव ठाकरेंवरती पक्ष वाचवण्याची जी वेळ आली होती तीच वेळ शरद पवारांवर येऊन ठेपली आहे। उद्धव ठाकरेंच्या प्रकरणावरून शरद पवार सावध आहेत, त्यामुळे आपला पक्ष वाचवण्यासाठी पवार कोणती खेळी खेळणार, न्यायालयात कसे डावपेच आखणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं। तुर्तास तरी अजित पवार यांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे आपण कशी खरी राष्ट्रवादी आहोत याचे दस्तावेज सादर केलेले आहेत। शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांची निवड चुकीची असल्याचा दावा सुद्धा अजित पवार गटाकडून आयोगाकडे करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आपणच राष्ट्रवादी पक्ष आहोत असा दावाही करण्याच्या तयारीत असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आणि त्यामुळेच अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांसारख्या मास्टरमाइंड सोबत खेळ खेळू पाहत आहेत। अजित पवार गटाच्या दाव्यांना शरद पवारांकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। शरद पवार यांच्याकडूनही निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आली आहे। त्यात अजित पवारांचे सर्व दावे खोडून काढण्यात आले। त्याचबरोबर अजित पवार गटाचे सत्तेत सहभागी 9 मंत्री व 40 आमदारांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी देखील शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे। दरम्यान एक तर आहे की शहा पूर्ण ताकद लावतील पण निर्णय फिरवतील, म्हणजे दरम्यान अजित पवार गटाच्या कुठल्याही कार्यक्रमात आपला फोटो वापरू नये असा सज्जड दम शरद पवार यांनी भरलाय। परंतु पक्षाचा झेंडा आणि चिन्ह यांच्या वापराबाबत शरद पवार काहीही बोलले नसल्याचं शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न यावरून निर्माण झाला। दुसरीकडे देशात इंडिया आघाडीची मोडबांधणी सुरू आहे। त्यातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये शरद पवार हे एक आहेत। शरद पवारांचं राजकारण नेहमीच भाजप विरोधी राहिलेलं आहे, त्यामुळे भाजपला हरवायचं असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवं, याच विचारातून पवारांनी इंडिया आघाडीमध्ये जो आहे तो पुढाकार घेतला। आता शरद पवार यांनी भाजपनं निर्माण केलेल्या वादळातून आपला पक्ष वाचवल्यास इंडिया आघाडीतही शरद पवार यांना पुन्हा एकदा वेगळे स्थान निर्माण करता येणार आहे, हे सुद्धा भाजपा हायकमांड ओळखून आहे। जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते पवारांनी करून दाखवलंय। बलाढ्य भाजपच्या कूटनीतीतून आपला पक्ष वाचवलाय। राष्ट्रवादी पक्ष म्हटला म्हणजे शरद पवारच अंतिम हुकमी एक्का हे पुन्हा एकदा सिद्ध करण्याची शरद पवारांना
हीच खरी संधी असणार आहे. जर पवारांनी त्यांचा पक्ष आणि चिन्ह वाचवला तर समजून जा की पवारांच्या पुढचं कोणीही नाही. त्यामुळे असंही म्हटलं जात आहे की भाजपा हायकमांड पूर्ण ताकद लावेल, पण महाराष्ट्रातील हा निर्णय बदलवेल, कारण हीच खरी शरद पवारांना मात ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं? जेवढं शरद पवारांचं राजकारण तुम्ही पाहिलंय, जेवढा शरद पवारांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, शरद पवार त्यांचं पक्ष आणि चिन्ह जाऊ देतील? कमेंटमध्ये व्यक्त. मुद्दा आवडलाय? करा शेअर. जय महाराष्ट्र पब्लिक.